श्रीमद भगवद्गीता अध्याय 2 श्लोक 64। रागद्वेषवियुक्तैस्तु विषयान् इंद्रियैश्चरन् आत्मवैश्यैर्विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति। अर्थ असा की राग आणि द्वेषापासून मुक्त आणि स्वतःच्या ताब्यात नियंत्रणात असणाऱ्या इंद्रियांकडून विषय सुखाचा अनुभव होत असताना सुद्धा आत्मसंयमी पुरुष अंतःकरणात शांतता प्राप्त करतो। इथे राग म्हणजे आसक्ती अशा अर्थाने। याआधी म्हणजे 62 आणि 63व्या श्लोकात मनावर म्हणजे आपल्या विचार, भावना, संवेदना या सगळ्यांवर नियंत्रण नसलं तर काय होतं हे विस्तारानं सांगितलं आहे। ते अगदी सरळ सोपे श्लोक आहेत। म्हणजे इंद्रिय सुखात असणाऱ्यांचं शेवटी पतन कसं होतं हे त्यात समजावून सांगितलं आहे। तर ते बघूयात 64व्या श्लोकाच्या आधी। तर श्लोक क्रमांक 62 आणि 63। ध्यायतो विषयात् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति। इंद्रिय सुखात सतत रमणारा किंवा त्याचबद्दल सारखे मनात विचार करून आसक्ती निर्माण होते। आसक्तीचं रूपांतर कामनेत आणि कामनेची पूर्ती झाली की लोभ। कामनेची पूर्ती कधीच होत नाही, त्यामुळे क्रोध, क्रोधामुळे सम्मोह म्हणजे भ्रम आणि सम्मोहामुळे स्मृतिभ्रंश आणि स्मृतिभ्रंशामुळे बुद्धिनाश आणि बुद्धिनाशानं शेवटी माणसाचं पतन होतं असं इथे समजवलं आहे। म्हणजे शेवटी इंद्रिय सुखात सतत रमणाऱ्या माणसाचं बुद्धिनाशानं शेवटी पतन होतं। आता परत 64व्या श्लोकाकडे वळूया। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या 4थ्या प्रश्नाचं उत्तर इथे देत आहेत। म्हणजे स्थितप्रज्ञ कसा चालतो, म्हणजे समाजात कसा वावरतो, किंवा इंद्रिय मन बुद्धी बरोबर असताना सुद्धा ज्ञानात स्थित कसा राहतो। आताच्या या श्लोकात प्रसाद असा शब्द आहे। म्हणजे इंद्रिय निग्रह असलेला पुरुष जगात व्यवहार करतानाही अंतःकरणात प्रसन्न आणि शांत आनंद अनुभवतो। राग द्वेष वियुक्तैस्तु असा शब्द आलाय। म्हणजे जगात विषय वस्तूंशी व्यवहार राग किंवा द्वेष विरहित असावा। परत इथे राग म्हणजे आसक्ती, अट्रॅक्शन या अर्थाने वापरलाय आणि द्वेष म्हणजे तिरस्कार, ॲव्हर्शन या अर्थानं। बोलीभाषेत आपण सहजच राग म्हणजे क्रोध असा अर्थ लावतो, पण संस्कृत धातूत राग हा आसक्ती या अर्थानं आहे। इंद्रिय बाह्य जगाशी संपर्क साधतात आणि काही विषयांकडे ओढली जातात। म्हणजे काही गोष्टी आपल्याला आवडतात, काही गोष्टी आवडत नाहीत। इंद्रिय जर नियंत्रणात नसतील तर मन यामुळे अस्थिर होतं। कारण मन इंद्रियांकडून आलेल्या अनुभवावरून विचार, भावना, संवेदना निर्माण करतं। आता बुद्धीनं विवेक म्हणजे योग्य अयोग्य ठरवणं अपेक्षित आहे, जेणेकरून बुद्धी मनावर नियंत्रण ठेवू शकेल। विधेयात्मा असा एक शब्द आलाय।
म्हणजे ज्याचं अंतःकरण त्याच्या नियंत्रणात आहे असा. किंवा आत्मवैश्यी, इंद्रियांना वश करणारा. म्हणजे जगात व्यवहार करताना इंद्रिय वशात म्हणजे नियंत्रणात असली पाहिजे. त्यासाठी राग द्वेष किंवा आसक्ती तिरस्कार नियंत्रणात असणं महत्त्वाचं आहे. राग द्वेष विरहित योगी म्हणजे स्थितप्रज्ञ विषय सुखात रमत नाही, जगात रमत नाही, त्याचं ते ध्येयच नसतं. तो भोगांना आसक्तीपूर्वक न भोगता त्यागपूर्वक भोगतो. त्यामुळे त्याचं अंतःकरण निर्मळ असतं. ओम शांती शांती शांती. हरिः ओम तत्सत.